आली आहे महाकाल नगरी उज्जैन या ठिकाणी। तिथे जे आहे हे गोपाल मंदिर, इथे जी आहे सराफा गल्ली आहे, त्याबरोबरच मेहंदी मार्केट, इथे मिळतात खाण्याचे विविध प्रकार, ते आज मी एक्सप्लोर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओज आहे शेवटपर्यंत पाहत राहा। महाकाल मंदिर पासून सरळ चालत आल्यानंतर इथे एक जे लेन आहे, पहिली लेन मध्ये आपल्याला भांड्यांची सगळी मूर्तीची आणि भांड्यांची दुकानं दिसतील। त्यानंतर या ठिकाणी जे आहे पूर्ण गोपाल मंदिराच्या बाजूला पूर्ण जे आहे पूजेचे सामान दिसतील आणि इथे सगळं जे आहे पूजेचं सामान आहे आणि मेहंदी बाजार देखील आहे, इथे मेहंदी देखील मिळते। आणि इथे बॅक साईडला जे आहे इथे आयुर्वेदिक जडीबुटींचं स्पेशली लेन आहे, ह्या ठिकाणी सगळ्या जडीबुटी ज्या आहेत त्या मिळतात। उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ अगदी 150 वर्ष जुनं असं यादव रबडी सेंटर आहे, ज्या ठिकाणी असे अस्सल रबडी मिळते। ती रबडी आता मी ट्राय करणार आहे। एका मोठ्या कढईमध्ये दूध घेतलं जातं, त्यामध्ये फक्त साखर ॲड केली जाते आणि कोळशावरची ही जी चूल आहे त्यावर हे उखळलं जातं। ही रबडी मी मागवली आहे, बघू शकतो की याची थिकनेस किती जास्त आहे आणि यांचं दुकान जे आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 11 पर्यंत ओपन असतं आणि या कटोरीची प्राइस 40 रुपीज आहे। आणि याच्यामध्ये काहीच मिक्स केलेलं नाही, फक्त सिंपल दूध जे आहे शक्कर घालून त्याला जे आहे त्यांनी बॉईल केलेलं आहे। म्हणजे गोडसर छान फ्रेश अशी कोळशावर त्यांनी जी आहे रबडीचं जो दूध आहे ते बॉईल केल्यामुळे अगदी अशी मस्त टेस्ट लागते याची। मावा बाजार या एरियामध्ये सावरिया कचोरी हे सेंटर आहे, अगदी 50 वर्ष जुनं। आणि या ठिकाणी जे आहे अशा प्रकारच्या ज्या कचोरी आहेत, खट्टी मिठी चटणी त्याबरोबर वापरली जाते। आणि ही कचोरी जी आहे अगदी उज्जैनमध्ये फेमस आहे आणि ती जी बनवली जाते मूग डाळीची आहे आणि मंदिराच्या अगदी आसपास आहे। जर तुम्हाला कचोरी आवडत असेल तर ही देखील ट्राय करू शकता। या ठिकाणी लोकांची प्रचंड अशी गर्दी असते। नेक्स्ट फूड स्पॉट आहे भोला गुरु अँड सन्स, हे आहे सराफा मार्केटमध्ये। यांची पुरी सब्जी खूप फेमस आहे। यांची बैठक व्यवस्था अगदी सिंपल आहे, तरी देखील इथे लोकांची भरपूर गर्दी असते। येथे केलेल्या पुऱ्यांची स्पेशालिटी म्हणजे ती तुपात तळली जाते। यांची फेमस आलू पुरी जी आहे ती मागवलेली, या थाळीमध्ये 5 जे आहेत त्यांनी पुऱ्या दिलेल्या आहेत, त्याबरोबरच हे जे आहे रायता आहे आणि ही मेथी दाण्याची सब्जी आहे, ही बटाट्याची भाजी आहे आणि त्याबरोबरच इथे लसूण टमाटर आणि जे आहे हिरवी मिरच लाल मिरच घातलेली ही अशी चटणी आहे। अशी यांची ही संपूर्ण थाळी फक्त 130 रुपयाला आहे आणि तुम्हाला जर काही एक्स्ट्रा हवं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील। ही मस्त गरमागरम पुरी जी आहे हे जे आहे तुपामध्ये हे बनवलं जातं आणि या पुरींची जी क्वांटिटी आहे 1% साठी इनफ आहे। आणि ही जी रस्सा भाजी बटाट्याची त्यांनी दिलेली आहे, लोकांची इथे प्रचंड प्रमाणात जी आहे पुरी भाजी खाण्यासाठी गर्दी असते। आणि यांचं टायमिंग आहे ना सकाळी 9:30 पासून ते संध्याकाळी साधारण 10:30 पर्यंत हो, दिवसभर तुम्हाला पुरी भाजी मिळेल आणि नमकीन देखील आणि मिठाई पण या ठिकाणी मिळेल। आणि ही जी आहे मेथी दाण्याची सब्जी आहे ती ट्राय करते मी। थोडीशी आंबट गोडसर अशी चव आहे आणि बटाट्याची भाजी अशी छानशी तिखट आणि झणझणीत वाटली मला। ऑल ओव्हर गुड। तर आपण ही जी आहे चटणी यांची ती पण तिखट आहे, तर सगळ्या गोष्टी यांच्या ज्या आहेत त्या तिखटच लागल्या मला आणि पुरी जी एवढी तेलकट पण नाहीये। ऑल ओव्हर टेस्ट इज गुड। आता रायता जो आहे आंबट गोड आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे बुंदी टाकलेली आहे आणि थंडगार गोडसर रायता आणि पुरी भाजी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट ऑप्शन आहे। कोणत्याही टायमिंगला येऊन हे तुम्ही ट्राय करू शकता। आहे यांची फेमस बालुशाही आणि याची एकाची कॉस्ट आहे 55 रुपये आणि याची जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे शुद्ध घी मध्ये बनवली जाते आणि हे जे आहे आपण बघू शकतो कसं मस्तपैकी तोडलं जातंय। गोडसर अशी चव आहे, पाकाचं असं छानसं मुरलेलं, चवीला अगदी मस्त। मी आली आहे बाफना नमकीन अँड स्वीट या ठिकाणी जे आहे उज्जैनचं फेमस नमकीन मिळतं, ते आहे सती गेटच्या अगदी जवळ। आणि तुम्हाला जर घरी घेऊन जायचं असेल नमकीन आणि स्वीट याचे बरेच ऑप्शन्स
तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही ते पार्सल देखील घेऊन जाऊ शकता. मिठाईची इथे भरपूर प्रमाणात व्हरायटी आहे, तसेच नमकीन देखील मस्त आहेत यांची. बाफना यांच्या नमकीनमध्ये मी हे घेतलेले चिप्सचे पॅकेट आणि 100 ग्रामचं पॅकेट आहे. हे फक्त मला 75 रुपयाला एक असं मी आलेले. अगदी रिझनेबल रेट आहे आणि इथे यांनी सगळे सॅम्पलसाठी ठेवलेले नमकीन आहेत आणि प्रत्येक सॅम्पल तुम्ही चेक करून खाऊन तुम्हाला जर फ्रेश वाटत असेल तरच तुम्ही ते परचेस करू शकता. उज्जैनच्या कंटाळ शहराला आलेली आहे मी आणि या ठिकाणी आहे राजेंद्र उपहारगृह. या शॉपमध्ये फेमस आहे कांदा वडा आणि त्याबरोबर दर रविवारी मिळतो यांच्याकडे उसळवाले पोहे. आणि हे जर खायचं असेल तर सकाळच्या सेशनलाच यावं लागेल, मला उशीर झाला त्यामुळे मी आले नाही, पण इथं हे फेमस आहे ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये जसं वडापाव फेमस आहे तसं उज्जैनच्या नरेंद्र टाकीज जवळ फेमस आलू वडा जो आहे तो अगदी फेमस आहे. जो फेमस आलू वडा आहे याची प्राईस आहे 17 रुपीज आणि पावची प्राईस आहे 2 रुपीज, म्हणजे टोटल 20 रुपीज झाले. आणि हे जे आहे सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत तुम्हाला शॉप ओपन मिळेल. आणि याबरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारची आपल्याकडे मिळते जसे चटणी किंवा मिरची असं काहीही दिले नाही आहे. गरम वडा आणि त्याबरोबरच असं पाव दिलेलं आहे. वड्याच्या आतमध्ये जे स्टफिंग आहे ते तिखट आहे की आता आतमध्ये जो बघू शकतो की पूर्ण असं लाल मिरची प्लस हिरवी मिरची त्यांनी टाकलेली आहे. हा आलू वडा नावाप्रमाणेच आलू वडा आहे. पाव जो एवढा लहान वाटतो आणि जे आतलं जे वडा आहे तो खूप मोठा आहे. गरम आहे आणि थोडंसं तिखट लागते आणि वरचं लेअर जे आहे ते क्रंची आहे. बरं त्याची टेस्ट भी आहे. आपण जो रेग्युलर वडा खातो त्या पद्धतीने नाही आहे, थोडंसं डिफरंट आहे. स्टफिंग सेम असलं तरी तिखट झणझणीचं असं काही खायची इच्छा झाली तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. खिचडी खायला आवडते का तर उज्जैनच्या छोट्या सराफा या ठिकाणी अशी फेमस फरियाली खिचडी मिळती. शंभू भैया यांच्याकडे स्पेशल खिचडी आहे. हे इथल्या लोकल लोकांनी मला रिकमेंड केली आहे. चला तर खिचडी ट्राय करूयात. आलू की टिक्की है, इसमें मसाला वगैरह डलता है, इसमें साबुदानी खिचड़ी डलेगी और चटनी डलेगी 2 तरह की. ये इसमें फरियाली मिर्च डलेगा और ये मसाला डलता है. इसमें धनिया भी डलता है ऊपर से. ये साबुदानी खिचड़ी है, इसमें मिक्सर डलता है, मसाला डलता है, नींबू भी डलता है, ये धनिया. ये कंप्लीट हो गई है. शंभू यांची ही फेमस फरियाली खिचडी आहे. यामध्ये जे आहे त्यांनी लिंबू घातलेलं आहे, त्याबरोबर चाट आहेत आणि खिचडीमध्ये जे आहे त्यांनी बटाट्याचं जे कीस आहे ते देखील टाकलेलं आहे आणि बटाटा शेंगदाणे या सर्व गोष्टी इथे आहेत. आणि या खिचडीची चव अशी आंबट गोडसर वगैरे मध्ये लागते. शंभू यांची खिचडी खाऊन झाल्यानंतर मी आली आहे भगतजी मिष्ठान भंडार या ठिकाणी. हे देखील सराफा या ठिकाणीच आहे आणि संध्याकाळी यांच्याकडे असं मिळतं मस्तपैकी असं मोठ्या कढईमध्ये. इथं दूध जे आहे ते त्यांनी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि वर त्याची अशी मलाई तयार झालेली आहे. आणि हे संध्याकाळी साधारण 6 पासून ते रात्रीच्या 12 पर्यंत मिळतं. आणि या दुकानाची जी खासियत आहे ती म्हणजे हे दुकान 100 वर्ष जुनं असं आहे. आणि या मसाला दुधाबरोबरच यांच्याकडे मिळते विविध प्रकारच्या मिठाया. या दुधाची जी आहे एवढी क्वांटिटी आहे ती 40 रुपयाला आहे. वर पाहू शकतो की मलाई आणि खाली जे आहे दूध दिलेलं आहे त्यांनी. उज्जैन एक्सप्लोर करत असताना बऱ्याच जणांनी जे आहे मला रिकमेंड केलं उज्जैनची फेमस कुल्फी जी आहे 1945 पासून, म्हणजे साधारण भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून ही जी कुल्फी आहे अगदी फेमस आहे उज्जैनमध्ये. आणि ह्याचं लोकेशन जे गोपाल मंदिरच्या एक्झॅक्टली बॅक साईडला आहे. आणि हे जे आहे दिवसभर चालू असतं, सकाळी 8 पासून ते रात्रीच्या 11:30 पर्यंत. चला तर आपण यांची कुल्फी ट्राय करूयात. आमच्याकडे रबडी, केसर, सीताफळ अशा कुल्फी आहे, त्याबरोबर श्रीखंड आणि लस्सी आणि प्राईस देखील अगदी रिजनेबल आहे. ही आहे केसर पिस्ताची कुल्फी 35 रुपये आणि ही रबडीची प्लेन कुल्फी आहे 30 रुपये. दोन्ही पण खाण्यासाठी अप्रतिम आहेत.
मस्त असं वरून ड्रायफ्रुट्सचं लेअर दिलेलं आहे. कुल्फी अगदी थंडगार आहे. उन्हाळ्यात खायला जास्त मजा येईल, पण मी पावसाळ्याच्या मोसममध्ये आले. पण स्टील इथं लोकांची गर्दी आहे ही फेमस कुल्फी खाण्यासाठी. आणि ही जी आहे प्लेनवाली, मस्त असा रबडीचा फ्लेवर येते. दोन्ही कुल्फी मस्त. फेमस कुल्फी येते, कुल्फी सोबतच या ठिकाणी मिळते लस्सी, बदाम शेक, त्याबरोबरच रबडी आणि श्रीखंड अशी व्हरायटी यांच्याकडे. आणि याचे रेट देखील 30 ते 50 रुपयाच्या आतमध्ये आहेत. मस्तपैकी फेमसची कुल्फी जी आहे ती खाऊन झालेली आहे. उज्जैनचं जितकं जमेल तितकं ओल्ड आणि फेमस असं स्ट्रीट फूड मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथील जे काही स्ट्रीट फूड आहेत ते एकदम यम्मी, टेस्टी आणि डिलिशियस आहेत. आणि अगदी जुन्यातले जुने 100 वर्ष जुने देखील या ठिकाणी जे फूडचे आहेत ते स्टॉल आहेत. आणि जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असतील तर हे जे काही मी उज्जैन स्पेशल फूड सिरीज केली आहे ती तुम्ही नक्की पहा, त्या ठिकाणी भेट द्या आणि ते खाण्याचा आनंद घ्या. पण हे सगळं स्ट्रीट फूड आहे. उज्जैन फूड स्पेशल सिरीज कशी वाटली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसेच टेस्टी ट्रॅव्हलर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच फूड रिलेटेड व्हिडिओजसाठी.